नमस्कार मित्रांनो. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की तुळजा सगळ्यांसमोर पुष्पाला एक्सपोज करायचं ठरवते. ती पुष्पाला सगळ्यांसमोर आणि त्यांनी विचारते, तुम्ही या घरात का आलात? या घरात येण्याचा तुमचा हेतू काय आहे? आणि मी बघते जेव्हापासून तुम्ही घरात आलात ना तेव्हापासून तुमची काहीतरी शोधाशोध चालू आहे. काय शोधताय तुम्ही या घरात? तुम्ही सगळी जुनी भांडी का उचकून काढली? फडतळात काय शोधत होतात? आणि आज तुळशीजवळ एवढा मोठा खड्डा का केला होता? घरातल्या प्रत्येकाचा तुमच्यावरती विश्वास आहे आणि तुम्ही हे सगळं का करताय? सांगा, द्या उत्तर. तुझं पुष्पाला प्रश्न विचारत असते आणि पुष्पा काहीच बोलत नाही. ती घाबरलेली असते. तिला वाटत असतं की सगळं खरं सांगून टाकावं, पण सूर्याचा विश्वास बसणार नाही. आणि ही तुळजा जालिंदरला मिक्स झाली नसेल ना असं तिला विचार येतो. आणि ती समोर बघत असते. समोर छत्री लपून सगळंच व्हिडिओ शूटिंग करत असतो. तर तुळजा पुष्पाला विचारते, बोला, सांगा, काय का करता हे सगळं? पुष्पा म्हणते, काय सांगू मी तुला? आणि अगं असं हात धुवून का मागे लागलीये माझ्या? मी थोडीशी तुळस काय खणली आणि तिकडे मी व्यवस्थित काय सजवलं? तू माझ्यावरती आरोप लावतेस. मी गुन्हेगार झाले का? मग मी काय गुन्हेगार आहे का? जसं एखाद्याला जाब विचारतात ना गुन्हेगाराला, तसं मला जाब विचारतेस तू. पुष्पा सूर्याकडे येते. ते सूर्याला म्हणते, सूर्या बाळा, आता तुला कसं सांगू मला काही कळत नाहीये. पण मी तुला काही सांगितलं ना तर उगाच तुमच्यात भांडणं होतील आणि मला ते नकोय. पण मी तरी काय करू? अरे ही सारखी बोला बोला प्रश्न विचारते आणि बोला बोला म्हणते म्हणून मला सांगावं लागतंय. तुला माहिती का सूर्या, या तुळजाने, या तुझ्या बायकोने मला इथे बळजबरीने आणलं आणि काही काही बोलायला सांगते. मला म्हणाली, मी जसं सांगेन तसं बोला तुम्ही आणि तरच तुम्हाला या घरात आयुष्यभरासाठी ठेवून घेईन. सूर्या बाळा, तुझी आई मला कधीच परक समजायची नाही, पण ही मुलगी मला परक समजते. पण शेवटी हिचं पण बरोबर आहे रे. मी तर काय म्हातारी, माझ्याच्याने जास्त कामं होत नाही आणि तुझ्यावरती अजून एका माणसाचा खाण्यापिण्याचा बोजा वाढला. तिला असंच वाटत असेल. सूर्या खूप चिडतो. सूर्या तुळजाला म्हणतो, तुळजा, तुला किती वेळा सांगितलंय ग, हा तुझा स्वभाव बदल. या स्वभावाला आवर घाल. तुझ्यामुळे मी माझ्या रक्ताची माणसं तोडायची का आता? तुला माझं कोणी का नकोय? भागू पुढे होते आणि म्हणते, दादा, वहिनीला असं काही बोलू नको. वहिनी अशी नाहीये. राजू पण तुळजाची बाजू घेते, पण धनू काकीच्या बाजूने असते. सगळ्यांमध्ये वाद होत असतात. सूर्या म्हणतो, तुळजा, आजपर्यंत तू तुझ्या वडिलांवरती, डॅडींवरती किती वेळा आरोप केलेस ग? जेव्हा जेव्हा तू आरोप केलेस ना तेव्हा तेव्हा स्वतः तू तोंडावरती पडलीस आणि मला पण मान खाली घालायला लावलीस. अगं तुझ्या असल्या स्वभावामुळे सगळ्यांची मनं दुखावली जातात. तुला हसतं खेळतं बघवलं जात नाहीये का? तुळजाला वाईट वाटतं आणि ती वरती आपल्या रूममध्ये निघून जाते. राजू, भागू तुळजाशी बोलायला निघून जातात. तर धनू पुष्पा काकीला आधार देत असते. सूर्याला आपल्या बायकोचा हा स्वभाव आहे त्यामुळे त्याला राग आलेला असतो तो बाहेर निघून जातो. तर रात्री पुष्पा तुळशीजवळ बसलेली असते. ती म्हणत असते, जाऊबाई, मला माफ करा. मी येण्याआधी पोरं गुण्या गोविंदाने राहत होती आणि मी आले त्यांच्यामध्ये फूट पडली. आज या घरात माझ्यामुळे वाद झाला, घराची शांतता भंग झाली आणि हे पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा झाले. मी तुमची, या घराची अपराधी आहे असं म्हणून पुष्पा खूप रडत असते. स्वतःला दोष देत असते. तात्या तिचे दारू पिऊन येतात. पुष्पाला ते विचारतात, पुष्पा, झोपली नाही का तू अजून? अगं मी येणार म्हणून तू दार उघडायला थांबली आहेस का? पुष्पा म्हणते, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि त्याचं प्रायश्चित्त करायचंय म्हणून मी जागे होते. मला तुमच्याशी बोलायचे. घरातल्या कोणाशी मी काही बोलू शकत नाही. बसा तुम्ही, मला बोलायचे. पुष्पा तात्यांना बसवते आणि त्यांच्यासमोर बसून आपलं मन मोकळं करते. पुष्पा तात्यांना म्हणते, भाऊजी, तुम्हाला माहितीच आहे, अहो माझ्याकडून एक चूक घडली. त्या चुकीमुळे आपलं घर तुटलं. पण तुम्हाला पण माहितीये, मी जर तसं केलं नसतं ना तर जालिंदरने वेगळं काहीतरी केलं असतं. मला त्याचं ऐकावंच लागलं. तेव्हा पुष्पाने काय काय केलं होतं हे तात्यांनाच सगळं सांगते. पण तात्या नशेत असतात आणि त्यांना झोप आलेली असते. ते झोपून जातात. पुष्पा हात जोडून तात्यांची माफी मागते. ती समोर बघते पण तात्या झोपलेले असतात. पुष्पा देवाकडे येते आणि देवाची माफी मागायला लागते. पुष्पा म्हणते, देवा, तुला सगळं माहितीये, माझी काहीच चूक नाहीये. आता तूच मला या धर्मसंकटातून वाचव. पुष्पा देवाच्या पाया पडते आणि तेवढ्यात देवीच्या डोक्यावरचं फूल खाली पडतं. लाल कपड्यात बांधून ठेवलेली एक पोथी असते, त्याच्यावरती ते फूल पडतं. पुष्पा ती पोथी हातात घेते आणि त्याचा लाल कपडा बाजूला करते. त्याच्यामध्ये एक चिठ्ठी ठेवलेली असते. पुष्पा ती चिठ्ठी वाचते आणि तिला खूप आनंद होतो. त्यात लिहिलेलं असतं, मुळापासून होते सुरुवात, मुळापाशी होतो अंत. जन्म देतो आपण त्याला, पण तो गर्भातून येत नाही. त्याच्याच मुळाशी आहे सारं, मातीत खोल खोल रुतलेलं. हे सगळं पुष्पा वाचते आणि विचार करते की असं काय असू शकतं. हे कोडं कसं उलगडायचं या विचारात पुष्पा असते. पुष्पा सगळा विचार करते. तिने आतापर्यंत चावी कुठे कुठे शोधली आहे याचा विचार करते आणि तिला सूर्याचं बोलणं सुद्धा आठवतं. सूर्याला विचारलं होतं की तुझी आई घरात कुठे कुठे असायची. सूर्याने सांगितलं होतं तुळस आणि स्वयंपाकघर, पण तिकडे तर बघितले तिथे काहीच नाहीये. तेव्हा पुष्पाला आठवतं की आंब्याचं झाड, त्या आंब्याच्या झाडाजवळ सूर्याची आई तासनतास बसून राहायची आणि सूर्या पण त्याच झाडाशी बोलतो.
पुष्पा म्हणते, म्हणजे त्या झाडाजवळ पुरलेले चावी. पुष्पा देवाचे आभार मानते. ती आंब्याच्या झाडाजवळ जाते. आता कुठून खोदायला सुरुवात करायची, कुठे चावी असेल या विचारात ती असते. पुष्पा विचार करते आणि तिला काही सुचत नाही. पुष्पा देवाकडे प्रार्थना करते. ती म्हणते, देवा तू आता इथपर्यंत मार्ग दाखवलाय, यापुढे पण सांग ना मला चावी कुठे असेल ती. पुष्पा जमिनीकडे बघते आणि तिची सावली तिला हलताना दिसते. तेव्हा तिला कळतं की याच ठिकाणी चावी आहे. पुष्पा कुऱ्हाड फावडी आणते आणि सगळं खोदायला सुरुवात करते. ती खोदत असताना तिला एक पेटी हाताला लागते. पुष्पा सगळी माती बाजूला करते आणि ती पेटी बाहेर काढते. ती पेटी उघडते आणि त्याच्यामध्ये तो लिंगोबा ठेवलेला असतो. पुष्पा लिंगोबा बघते आणि खूप खुश होते. तिचा आनंद गगनात मावत नाही. पुष्पा मोठ्याने ओरडते आणि म्हणते, सापडला, लिंगोबा सापडला. पुष्पा ती चावी बाहेर काढते आणि बघत असते. तर इकडे डॅडी शत्रू दोघेही दारू पित असतात. डॅडी म्हणतात, चिरंजीव, अहो एकदा का ते फरमान आणि ते लिंगोबा माझ्या हातात आलं की मी या गावचा राजा होऊन जाईल आणि तू राजपुत्र. आपण मग या ठिकाणी राज्य करायचं. त्यानंतर सगळा गाव आपल्या पायाशी येईल. आणि कसं आहे ना, श्रीमंती अनुभवण्यासाठी पण माज लागतो. ते सूर्याकडे कुठे, त्या भिकारड्याला अशी सवय नाहीये ना काहीच. ही इस्टेट त्याच्याकडे असली असती ना तर त्याने सगळ्याची वाट लावली असती. पण मी होतं ना म्हणून ही टिकवली, वाढवली. आणि खरं तर ना हे लिंगोबा, इस्टेट, प्रॉपर्टी याचं मालक होण्याची फक्त आपलीच लायकी आहे. शत्रू म्हणतो, डॅडी एकदम करेक्ट बोललात तुम्ही. आता जेव्हा हे खऱ्या अर्थाने आपलं होईल ना तेव्हा डबल मजा येईल. ते दोघं खुश असतात आणि स्वप्न रंगवत असतात. तेवढं तिथे छत्री येतो. छत्री म्हणतो, डॅडी अहो अनर्थ झालाय. आता तुम्हाला मी बातमी सांगेल ना तुमची नशाच उतरून जाईल. डॅडी म्हणतात, बोल ना काय झालंय. तेव्हा छत्री तो व्हिडिओ जो काढला होता, तुळजा आरोप करत होती पुष्पावरती आणि पुष्पांनी तुळजावरती सगळा डाव फिरवला, हा व्हिडिओ डॅडींना दाखवतो. छत्री म्हणतो, डॅडी मला तर वाटतंय ना ही पुष्पा फुटली असेल. म्हणजे तिने सगळं तुळजाला सांगितलं असेल आणि त्यामुळे हे घरभर पसरलं असेल. आता तिने काय सांगितलं ना हे बघावं लागेल. लिंगोबाबद्दल जर सांगितलं असेल ना तर ठीक आहे, पण जर तुमच्याबद्दल सांगितलं असेल ना तर राज्य तर सोडा, गावात राहायला सुद्धा मिळणार नाही तुम्हाला. डॅडी तुम्हाला म्हटलं होतं ना पुष्पा पलटणार, बघितलं ना पलटली ती. तुळशीजवळ खणताना तिला कागदपत्र आणि लिंगोबा सापडला असणार आहे आणि ही बातमी तिने सूर्याला सांगितलीच असेल. डॅडी खूप भडकतात. डॅडी म्हणतात, बास कर, नुसतं बडबड 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 करतोस, मुस्काटच फोडून टाकेन. छत्री गालावर हात घेऊन उभा असतो. डॅडी कोणाला तरी फोन लावतात आणि त्याला म्हणतात, आता मी सांगतो तसं करायचं आणि गडबड केलीस तर तुलाच मारून टाकेल. डॅडी काय करायचं सगळं सांगतात. तर इकडे पुष्पा लिंगोबा हातात घेऊन बसलेली असते. ती खूप खुश असते. आता सूर्याचं सगळं चांगलं होणार, डॅडीचं भांडं फुटणार म्हणून ती आनंदात असते. पुष्पा म्हणते, सापडला, लिंगोबा सापडला. आता जमिनीचे कागद सापडणार, खजिना सापडणार आणि सगळं माझ्या सूर्याचं होऊन जाणार. माझा सूर्या रामासारखा राज्य करणार. माझ्या सगळ्या पोरींचं आयुष्याचं सोनं होऊन जाणार. आता सूर्याचा संसार सुखाचा होणार, सगळं चांगलं होणार आता. पण हो, काहीही झालं ना तरी त्या जालिंदरच्या राक्षसाच्या हातात ही चावी लागली नाही पाहिजे. त्याला कुठे माहिती लिंगोबा कसा दिसतो ते. आता मी खोटी चावी बनवते अशीच आणि मग माझ्या नवऱ्याला सोडवून आणते आणि सूर्याला सगळं सांगते आणि त्यानंतर माझा सूर्या नराधमाचा बरोबर बंदोबस्त करेल. जालिंदर, तुझा अंत जवळ आलाय. मला म्हणतोस का तुझ्यात खूप चरबी आहे म्हणून. अरे हड, पुष्पा पण मीच आहे, फायर पण माझ्यातच आहे. पुष्पा ती चावी बघत राहते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.